नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। राहिलेल्या दिवसामध्ये पेपरचं नियोजन करून महा टीईटी सारखा पेपर कसा क्रॅक करावा आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, राहिले 7 ते 8 दिवस आणि या 7 दिवसामध्ये तुम्हाला महा टीईटीचा पेपर द्यायचा आहे। साधारणपणे लक्षात घ्या, या टीईटी पेपर मध्ये आहे 150 प्रश्न। न चुकता एक गोष्ट लक्षात ठेवा, 150 ला 150 प्रश्न सोडवायचे आपल्याला, एकही प्रश्न राहणार नाही याची काळजी घ्या। कारण काय, तो प्रश्न समजा 89 मार्क पडले आणि 90 मार्क राहण्यासाठी आपला एक प्रश्न आपण गोल करायचा ठेवलो तर आपलं काय होणार आहे, तिथेही नुकसान। आणि तोच प्रश्न जर आपला बरोबर आला तर 150 ला 150 संपूर्ण गोल झालेच पाहिजेत व्यवस्थितरित्या। आता दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला ते गोल करण्याचे जे काय आहे सराव नसतो, त्यासाठी काय करा, वेबसाईटला जाऊ शकता, गुगलच्या वेबसाईटला कुठल्याही जाऊन आन्सर की असं टाका, आन्सर की किंवा OMR सीट टाका, OMR सीट असं टाकून तुम्हाला काय करायचंय, त्याच्यावर सराव करायचंय। सराव 1-2 पेपर सोडवा। तुमच्याकडे पेपर नसतील तर आपल्याकडून संभाव्य पेपर आहेत, संभाव्य पेपर घेऊ शकता। 9665484048 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून संभाव्य पेपर घ्या। आणि मित्रांनो, 150 ला 150 प्रश्न सोडवा, किमान 2 तरी प्रश्नपत्रिका सोडवा। तुमचा सराव नसतो, तुम्ही कुठेतरी कामात बिझी असता। बऱ्याच लोकांचा असा निदर्शनास येतं, सगळं काही येतं पण पेपर हँडलिंग कसं करावं हेच जमत नाही। खालीवरी होणे किंवा त्याच्यामध्ये काय होणे, व्यवस्थितरित्या आपल्याला त्या पेपरमध्ये व्यवस्थितरित्या हँडल करता न येणे, किंवा प्रश्न बरोबर येतात पण समजा 5च्या जागी 6, 6च्या जागी 7, 7च्या जागी 8 असं त्या पेपरवर करून येतात आणि त्यामुळे नुकसान होतं। आता पहिलं म्हणजे पेपर सोडवत असताना एक लक्षात ठेवा, मराठी, त्यानंतर इंग्रजी, CDP, त्यानंतर मॅथ सायन्स वाले मॅथ सायन्स, सोशल सायन्स वाले सोशल सायन्स आणि मॅथ आणि EVS वाले EVS म्हणजे पहिला पेपर। अशा पद्धतीने जर काय पेपर असतो, आपल्याला पेपर योग्य आलेला आहे का, आपल्या हॉल तिकीटवरची भाषा आपण निवडली होती ती भाषा आलेली आहे का, त्या भाषेला कुठून चालू करायचं, कुठे संपवायचं, पहिला 1 ते 30 कोणते प्रश्न आहेत। जर समजा तुम्ही इंग्रजी निवडलेली नाही आणि इंग्रजी सोडवत बसू नका, इंग्रजी निवडली नसेल तर इंग्रजी सोडवत बसू नका। हिंदी कोणत्या प्रश्नापासून म्हणजे कोणत्या अंकापासून कुठपर्यंत चालू आहे, कोणती लँग्वेज आपण निवडली, हिंदी फर्स्ट लँग्वेज आहे का सेकंड लँग्वेज आहे आपण निवडली, हिंदी फर्स्टच असणार कारण फर्स्टच आहे इथे, तो घोळ आपल्याकडून झाला नाही पाहिजे, हे फार महत्वाचं आहे। आता राहिलेल्या दिवसामध्ये अभ्यास जो काही झालाय, जो काही तुमचा अभ्यास झालेला आहे तो अभ्यास आपल्याला व्यवस्थितरित्या करायचा आहे। बघा 150 प्रश्न आहेत, आपल्याला वेळ आहे किती, 2.5 तासाचा वेळ आहे, जवळपास 150 मिनिट 150 प्रश्न आहेत, लक्षात घ्या बरोबर। 150 मिनिट 150, प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट वापरू शकतो। आणि शेवटी सगळे गोल करत बसायचं नाही, चालू मध्येच पहिला प्रश्न आला गोल करून घ्या, दुसरा आला गोल करून घ्या। शेवटी काय होतं, 10 मिनिटात आपण गोल करू इच्छितो पण आपल्याकडून ते राहून जातं। त्यासाठी काय करा, कंटिन्युअसली जसे प्रश्न सोडवत जातात तसं गोल करत जा आणि शेवटी 150 प्रश्न आला थांबा। 150 प्रश्न कंप्लीट झाले म्हणजे थांबायचे आपल्याला आणि पेपर देऊन टाकायचे। कार्बन कॉपी आपल्या सोबत असते, क्वेश्चन पेपर आपल्या सोबत असतो। या पद्धतीने तुम्हाला पेपरला जाताना या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे। आता जे प्रश्न आपल्याला येतात त्याला व्यवस्थितरित्या गोल करा, लक्षात घ्या, व्यवस्थित एकदम टापटीप व्यवस्थितरित्या गोल करायचे। 150 प्रश्नापैकी आपल्याला किती यायचे, फक्त 90 मार्क घ्यायचे, बाकीचे आपल्याला 60 मार्क सोडून द्यायचे, हे डोक्यात ठेवा। म्हणजे फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये 25 मार्क पडलेच पाहिजेत असं प्लॅनिंग करा, इथे 10 ते 15 मार्क पडलेच पाहिजेत असं प्लॅनिंग करा, या विषयात 25 मार्क पडलेच पाहिजेत या असं प्लॅनिंग करा, याला 15 मार्क आले बस। बघा इथे टोटल केले तर 25 दुनी 50, 50 30 80 होते। आता EVS सारखा विषय 80, याच्यामध्ये 15 ते 20 मार्क घ्यायचे आपल्याला, लक्षात घ्या, 15 ते 20 मार्क घ्यायचे, बघा लक्षात घ्या।
म्हणजे जे विषय आपल्याकडून झाले नाहीत त्याला एक साधारण निम्मे तरी मार्क पडले पाहिजे. परफेक्ट मार्क तुम्हाला या 3 विषयामध्ये आले पाहिजे. मराठी, सीडीपी आणि मॅथ सारख्या विषयामध्ये किंवा ईव्हीएस सारख्या विषयामध्ये तुम्हाला मार्क आले पाहिजेत म्हणजे पाहिजेत. आता इथं जर तुम्हाला लँग्वेज मध्ये 60 मार्काचे लँग्वेज 40 मार्क जर घेता आले 2 लँग्वेज मध्ये तर तुमचा पेपर क्रॅक झालेला असेल, लक्षात घ्या. लँग्वेज मध्ये सीडीपी मध्ये फिक्स 20+ मार्क आलेच पाहिजे, हे डोक्यात ठेवा. असा प्लॅनिंग करा. कोणते वीक सब्जेक्ट आहेत त्याच्याकडे थोडस वाढवण्याचा प्रयत्न करायचा निम्म्यापर्यंत, आणि जे स्ट्रॉंग आहेत ते फक्त 5 चुकले पाहिजेत 30 पैकी, हे डोक्यात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. टेस्ट पेपर सरावासाठी उपलब्ध आहेत. टेस्ट पेपरचा सराव करा नक्कीच. हा आपला संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायला विसरू नका आणि टेस्ट पेपर घ्या मित्रांनो. आणि टेस्ट पेपरच्या माध्यमातून तुमचा सराव करून ठेवा. या 7 दिवसात तेवढंच करा आणि मागचे पेपर बघून घ्या. कोणते टॉपिक आपल्याला जमत नाही त्या टॉपिकवर काम करा. नक्कीच तुम्हाला आगामी काळामध्ये 100% 90 क्रॉस मार्क पडायला कुठलीच हरकत नाहीये. सोपे प्रश्न आपल्या हातातून गेले नाही पाहिजे, एवढंच डोक्यात ठेवा. म्हणजे आपल्याला अवघड प्रश्नाची जायची गरज नाही. बघा ना, 60 प्रश्न आपल्याला सोडून द्यायचे, म्हणजे चुकले तरी हरकत नाही, आपल्याला 90 मार्क घ्यायचे 150 पैकी. हे डोक्यात ठेवल्यानंतर मित्रांनो कोणताही विद्यार्थी ही टीईटी सारखी परीक्षा क्रॅक करू शकतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.